हॅलो फ्रेंड्स. तर मागील लेक्चरमध्ये आपण लास्ट पॉईंट पाहिला होता, तो म्हणजे अनुक्त आणि किंवा विशेषोक्त ग्रहण. तर या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत ब्लूप्रिंटनुसार पुढचा पॉईंट, ज्याचं नाव आहे औषध नामकरण. तर औषधाचे नामकरण कसे झाले तर ते पाहूया. यथि येन प्रधानेन द्रव्यं समुपसृज्यते तत्संज्ञकः संयोगो भवतीति विनिश्चितं. फलादीनां प्रधानानां गुणभूताः सुरादयः तेहि तानि अनुवर्तन्ते मनुचे इंद्र एव एव इतरे. चरकसंहिता कल्पस्थानातील हा श्लोक आहे. तर हे याचा अर्थ काय होतो तर हे एक स्थापित तत्व आहे की जेव्हा कोणताही पदार्थ एखाद्या प्राथमिक पदार्थासोबत संयोग पावतो तेव्हा त्यातून तयार होणाऱ्या संयोगालाच एक प्राथमिक पदार्थाचे नाव दिले जाते. म्हणजे काय तर मदन फळासारख्या पदार्थाच्या संयोगाने सुरा नावाचे घटक दुय्यम आणि सहाय्यक भूमिकेत कार्य करतात. म्हणजे मदर फळ ज्या औषधी संयोगामध्ये असते त्यामध्ये सुरा देखील घटक असते, परंतु मदन फळा इतका त्याचे नाव पुढे येत नाही, म्हणून त्यास दुय्यम म्हणतात. आणि सहाय्यक, परंतु ते त्यास सहाय्यक देखील कार्य करते मदन फळासाठी, त्यामुळे त्यास सहाय्यक भूमिकेत कार्य करतात. अगदी त्याचप्रमाणे काय म्हणतात तर जसे राजासोबत असलेले सर्व सेवक केवळ राजाच्या इच्छेनुसारच कार्य करतात, हे देखील उदाहरण समजू शकतो आपण. तर पुढचा श्लोक पाहूयात. यत् औषधं तु प्रथमं यस्य योगस्य कथ्यते तथा अन्य एव स योगो हि कथ्यते अत्र विनिश्चयः. हाच अर्थ आहे. या संकलनामध्ये औषधी योग त्यामध्ये नमूद केलेल्या पहिल्या घटकाच्या नावाने ओळखलं जाईल. म्हणजे कोणतेही घटकद्रव्य असेल त्यामध्ये जर पहिला घटक जो वापरला जाईल त्यानुसारच त्याचे नाव पडेल. जसे की एक्झाम्पलच्या दृष्टीने पाहायला गेले तर आपण एक्झाम्पल पाहू शकतो की चित्रक आदी वटी, यामध्ये प्रथम कोणते घटकद्रव्य वापरले आहे तर चित्रक, त्यावरून त्याचे नाव पडले आहे तर चित्रक आदी वटी असे. तर आता आपण पाहूत औषधी योग्यांचे म्हणजे योग जे आहेत त्यांचे नामकरण खालील मुद्द्यांच्या आधारावर केलेले आहे. म्हणजे औषधी योगांचे नामकरण कशा प्रकारे झाले हे आपण पाहूया. जर प्रथम पॉईंट आहे तो म्हणजे रोगज्ञतेच्या आधारावर, म्हणजे रोगाचा नाश करण्याच्या आधारावर काय पडले आहे तर कोष्टारी रस. तर म्हणजे कुष्ठरोगाचा नाश करतो, मग त्यामुळेच त्याचे नाव कोष्टारी रस पडले आहे. तर दुसरं आहे ते म्हणजे औषधींच्या आकृतीच्या आधारावर पाहिले तर परपटी. म्हणजे औषधी म्हणजे पापडाप्रमाणे आकार होतो त्यामुळे त्यास परपटी आपण नाव देतो. औषधीच्या रंगाच्या आधारावर नाव पाहू शकतो. म्हणजे जसं की रससिंधूरमध्ये सिंदुराच्या वर्णाप्रमाणे रंग असणार आहे, रसमाणिक्यमध्ये माणिक्याच्या वर्णाप्रमाणे, त्याचप्रमाणे सुवर्णवंगमध्ये सुवर्णप्रमाणे पिवळ्या वर्णाचे. तसेच देवतांच्या अस्त्रशस्त्राच्या आधारावर पाहायला गेले तर सुदर्शन चूर्ण, म्हणजे श्रीकृष्णाचे अस्त्र ते सुदर्शन चक्र, त्यावर सुदर्शन चूर्ण. तर औषध योगातील प्रथम घटकाच्या आधारावर म्हणजे आपण मगाशीच पाहिले की चित्रकादी वटीमध्ये त्यामध्ये चित्र प्रथम वापरले जाते म्हणून चित्रकादी वटी. तर औषध सेवनकर्त्याच्या आधारावर म्हणजे च्यवन ऋषींनी हे प्रथम प्राशन केले होते म्हणून त्यास च्यवनप्राशन म्हणतो आपण. तर औषधीचा प्रभाव व गुणाच्या आधारावर म्हणजे बृहत गंगाधर चूर्ण देखील असे एक एक्झाम्पल आहे. तर देवतांच्या नावाच्या आधारावर पाहिले तर नारायण चूर्ण. औषध द्रव्यांच्या योगातील प्रमुख द्रव्याच्या आधारावर म्हणजे योगराज गोकुळ, तर गोकुळ हे प्रमुख द्रव्य त्यावरून. तर औषध निर्मितीच्या आधारावर म्हणजे बहुशाल ऋषींच्या नावावरून याचे नाव पडले आहे. तर पुढील पाहूयात ब्लूप्रिंटनुसार पॉईंट, तो म्हणजे औषध सेवन काल. औषध सेवन काल किती सांगितले, चरक सूत्रस्थान तसेच अष्टांग हृदय आणि काश्यप यामध्ये 10 औषध सेवन कालांचे वर्णन आहे. तसेच अष्टांग संग्रहामध्ये 11 कालांचे वर्णन आहे. तर शारंगधरांनी 5 कालांचे वर्णन केले. तर चरक सूत्रस्थान चरकाचार्य, अष्टांग हृदय वाग्भटांनी, काश्यप आचार्यांनी लिहिलेले आहे. तर अष्टांग संग्रह वृद्ध वाग्भटांनी आहे. आणि शारंगधर आचार्य हे आचार्य लक्षात राहून द्यात की MCQला एक क्वेश्चन पडू शकतात की कोणत्या आचार्याने किती काल सांगितले आहेत. तर शारंगधाचार्यानुसारच आपण पाहणार आहोत. ते असणार शारंगधर आचार्यांनी 5 काल सांगितले आहेत. तर प्रथम काल कोणता आहे तर सूर्योदय जाती किंवा प्रभाती म्हणू शकतो. त्या कालमध्ये कशासाठी तर वमनार्थ किंवा विरेचनार्थ किंवा लेखनार्थ प्रथम काल सांगण्यात आलेला आहे. औषध सेवनाचा काल कोणत्या कार्यासाठी वापरावा ते सांगितले. तर तो द्वितीय काल जो असणार तर दिवसे भोजन, त्यामध्ये काय म्हणते तर आसव, हिक्का, रुची चा समावेश होतोय. तर
यामध्ये कसे असणार तर अपान वायूची जर विगुणता असेल तर औषध भोजनापूर्वी ग्रहण करावे. समान वायूची विगुणता असेल तर भोजनाच्या मध्यमध्ये ग्रहण करावे. व्यान वायूची विगुणता असेल तर भोजनाच्या पश्चात ग्रहण करावे औषध. जर हिक्का, आक्षेप, कंप या गोष्टींचं म्हणजे पीडित असेल रोग तर त्यासाठी भोजनाच्या पूर्वी व अंत म्हणजे सामुद्रिक भोजन पद्धतीने औषध ग्रहण करावे असे सांगितले आहे. त्याचप्रमाणे जर अरुची असेल रोग्यास तर चित्रविचित्र भोजनामध्ये मिसळून भोजनामध्ये औषध मिसळून ग्रहण करावे असे सांगितले आहे. तर तृतीय काल असणार त्याला सायंत्य भोजन म्हटले आहे. तर त्यामध्ये उदान वायूमध्ये स्वरभंगाती झाल्यावर ग्रासांतर औषध ग्रहण करावे असे सांगितले आहे. तर घासाला भोजन ग्रहण करावे. तर प्राणवायूचे जसे तर त्यामध्ये भोजन पश्चात किंवा सायंकाळच्या वेळेस भोजन पश्चात औषध ग्रहण करावे असे सांगण्यात आलेले आहे. चतुर्थ काल सांगितले तो म्हणजे मुहुर्मुहुः सान्नम म्हणजे घासाला अन्नाबरोबर वारंवार अन्नाबरोबर औषध ग्रहण करावे. तर चतुर्थ काल कोणत्या वेळेस असणार आहे तो म्हणजे तृष्णा, छर्दी, हिक्का, श्वास, गर्विश यासारख्या विकारांमध्ये मुहुर्मुहुः अन्नम औषध ग्रहण करण्यास सांगितले आहे. तर पुढील आहे ते म्हणजे पंचम काल किंवा निशी. तर यामध्ये काय आहे तर ऊर्ध्वजत्रुक विकार तसेच पाचन, लेखन, ब्रोहण, शमन यासारखे विकार असतील तर निशी म्हणजे संध्याकाळच्या वेळेस ह्या गोष्टींमध्ये औषध सेवन करायचे आहे असे सांगितले आहे. तर पुढील पॉईंट पाहूयात आपण. तर पुढील पॉईंट जो असणार तो आहे म्हणजे सवीर्यता अवधी. तर आपण पाहूयात सवीर्यता अवधी. गुणहीनम भवेत वर्षावर्ध्वम तत् औषधम मासात द्वया तथा चूर्णहीन वीर्यत्वम आपनुयात. हीनत्वम गुट्टिका लेहो लभेते वत्सराप्रम. लहो झाले लेहो पाहिजे ते. हीनः स्युघृत तत्ला त्यात चतुर्मासाधिका तथा औषधो लघुपाकः स्युः निर्वीय वत्सरात् परम पुराणः स्युः गुणयुक्ता आसवा धातवो रसः. तर ह्या ठिकाणी हा श्लोक आहे तो शारंगधर संहितेतील पूर्वखंडातील आहे. परंतु त्याचे जे आपण या श्लोकाला शॉर्टकटमध्ये पाहूयात. 1, 2, 3, 4 पॉईंटमध्ये आहेत. तर हे प्रत्येक पॉईंटमध्ये कोणता घटक कोणत्या श्लोकाच्या लाईनीमध्ये आला आहे त्यानुसार हे नंबरिंग केलेले आहे आपण. तर प्रथम एक अंक पाहूयात. मासात तथा चूर्णहीन वीर्यत्वम आपनुयात या श्लोकानुसार. तर चूर्ण हे ची सवीर्यता अवधी किती सांगितले आहेत मासात द्वया म्हणजे मासात द्वया म्हणजे 2 मास अशी सांगितली चूर्णाची सवीर्यता अवधी. तसेच गुट्टिका, लेह, काष्ट औषधी, लघुपाक औषधी यांची 1 वर्ष पाहू शकतो आपण. 2 नंबरची लाईन श्लोकामध्ये 2 पॉईंट लिहिलेले. गुणहीनम भवेत वर्षध्वम तथा औषधम म्हणजे 1 वर्ष इथं औषधीची सांगितलेली आहे. गुणहीन ऊर्ध्वम. त्याच ठिकाणी 3 नंबरची श्लोकाची लाईन पाहू शकतो. हीनतम गुट्टिका लेहो लभते वत्सरापरम ही 1 लाईन. आणि शेवटची 5 नंबरची श्लोकाची लाईन औषधो लघुपाकाः स्युः निर्वीय म्हणजे ह्या ठिकाणी एक आहे की ती लघुपाक औषधी यांची देखील सवीर्यता अवधी ती आहे ती असणारे 1 वर्ष. आता पुढील जे आहे घृत तैल म्हणजे 3 नंबर ज्या ठिकाणी पाहू शकतो श्लोकामध्ये 4 नंबरची लाईन आहे. हीनः स्युः घृत लता त्यात चतुर्मास अधिका तथा म्हणजे वर्षापेक्षा चतुर्मास अधिक म्हणजे जवळपास 16 महिने अधिक सांगितलेले आहे घृत आणि तैल यांची सवीर्यता अवधी. तसे पाहिले गेले तर घृताची तर जेवढे जुने तेवढे जास्तच चांगले. परंतु तैल आणि घृत यांचे जर तसे पाहायला गेले तर 16 मास सवीर्यता अवधी सांगण्यात आलेले शारंगधर आचार्यानुसार. तर त्याचप्रमाणे आसव, धातू, रस, औषधी या गोष्टी ज्या आहेत त्या जेवढ्या जुन्या तेवढ्या गुणकारी असे सांगितले आहेत. तर पाहू शकतो की श्लोकाची शेवटची लाईन पुराणः स्युः गुणयुक्ता आसवा धातवो रसा म्हणजे आसव, धातू आणि रस औषधी या गोष्टी ज्या आहेत त्या जेवढ्या जुन्या असतील तेवढ्या अधिक गुणकारी असतील असे आचार्यांनी सांगितले आहेत. तर हे होते सवीर्यता अवधी. पुढे जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूयात.